हे बघ आई, मी तुला पूर्ण लिस्ट दिली बघ, याच्यापैकी काहीही सामान बाकी राहिलं नाही पाहिजे. शकुली बाळा, तू काहीही टेन्शन घेऊ नको. तुझ्या मान सन्मानामध्ये मी काहीही कमी राहू देणार नाही बघ माझ्याकडून. ताई, ही कशाची लिस्ट बनवली तुम्ही? वहिनी, तुम्हाला माहिती नाही का, माझ्या दिराला मुलगा झालाय, ही त्याच सामानाची लिस्ट आहे. हे सगळं सामान मला आईकडून देणार आहे आई. ही तीच लिस्ट आहे वहिनी. ताई, लेकरू तर तुमच्या छोट्या जावला झालंय, मग सगळं सामान इथून का जाणार आहे बरं? सोनम, तुला काय अक्कल बिकल दिली की नाही देवानं? ही त्या घरची मोठी सून आहे. हिच्या माहेरच्या लोकांचे काही रीतिरिवाज नाहीत का? तिकडे काय बोलतील तिला? सॉरी आई, माझ्या म्हणण्याचा ते अर्थ नव्हता, मी तर फक्त लिस्ट बघून बोलले. ताई, तसं तुम्ही इथून सामान काय काय घेऊन जाणार आहात? ते कसं आहे वहिनी, माझे, यांचे आणि गुड्डूचे कपडे तर इथूनच न्यावे लागतील ना मला, आणि त्याच्यासोबत माझ्या दिराचे आणि छोट्या जावाचे पण न्यावे लागतील, आणि माझी एक नंदन आहे, तिच्या फॅमिलीचे पण कपडे मला इथूनच न्यावे लागतील वहिनी. आणि आई, जे लेकरू झाले त्याला 4-5 कपडे तर नवीन नवीन छोटे छोटे न्यावेच लागतील ना मला, कारण वहिनी हे तर तुम्हाला पण माहिती आहे, आजकाल 1-2 जोडी कोणी कपडे देत पण नाही. हो ना ताई, हे पण खरंच आहे बघा. तुम्हाला माहिती आहे वहिनी, जेव्हा मला गुड्डू झाला होता ना, तेव्हा माझ्या जावच्या माहेरातून 2च जोडी कपडे आले होते फक्त. एवढे भिकारी आहेत ना ते. आणि तसं बघायला गेलं तर त्यांनी मला पण काहीच नव्हतं आणलं. गुड्डूसाठी एवढे हलके कपडे आणले होते ना की ते मी आता तर घालत पण नाही गुड्डूला. आता माझा पण टाईम आलाय, तिला पण दाखवायचं ना माझ्या माहेरामध्ये किती काय करतात आणि कसं करतात ते. तू आता पण बघशील ना आई, तर तिच्या माहेरातून काहीच नाही येणार बघ, काहीच देणार नाहीत ते लोक. आई, त्या भिकाऱ्याकडे आहेच काय द्यायला? तू बघशील ना आई, ते आता पण काहीच नाही देणार आहेत बघ, अशीच येतील खाली हात घेऊन हलवत. आई, तू मला नेण्यासाठी जे सामान आणणार आहेस ना, ते सगळंच चांगलं आण बघ. मग माझ्या जाऊला सांगेल मी देणं घेणं काय असते ते आणि कसं असते ते. आई, लेकराला काय आणायचं ते तू तुझ्या हिसाबानं आण बरं, पण सोन्याचं असलं पाहिजे ते. आणि आई हो, अजून एक गोष्ट, माझी आणि यांच्या हातातली अंगठी घेऊन ये बरं तू, लक्ष करून. शकुले, तू टेन्शन घेऊ नको, मी बोलले ना, माझा शब्द आहे. मी सामानामध्ये आणि तुझ्या सन्मानामध्ये काहीही कमी पडू देणार नाही. तू जे सांगशील ते मी घेऊन येईल. शकुले, तू फक्त अंगठीची गोष्ट करू नको, तुझ्या कानातले पण मी कधीचेच घेऊन ठेवलेत बघ. तुला कानातले झुमर घेतलेत मी, ते तुला पाठवून देईल मी. शकुली बाळा, मला माहिती आहे ग, सुनेचा मान सन्मान सासरमध्ये तेव्हाच होतो जेव्हा तिच्या माहेरचे लोक श्रीमंत आणि चांगले असतात. तू टेन्शन घेऊ नको शकुले, तुझी जाऊबाई तुझ्यासमोर एकही शब्द नाही बोलणार. हे सगळं सामान देऊन आपण घेतलेलं, तुझी जाऊ तुझ्यापेक्षा जास्त कधी दिसली नाही पाहिजे देण्या घेण्यामध्ये. पण ताई, तुम्ही सोन्याच्या गोष्टी बोलताय, हे सोनं देणं घेणं जास्त नाही वाटत आहे का? आणि तसं पण ताई, जेवढं मला माहिती आहे ना, जेव्हा आपल्या मुलीला लेकरू होते, बाळ होते, तेव्हा तिच्या माहेरातून आणतात सगळ्या ह्या गोष्टी. सोनं देणं घेणं, आहेर म्हणा, साड्या म्हणा, लेकरांना 5 डझन जेवढं पण त्यांच्याने घडेल कपडे, इथून तुमच्या माहेरातून थोडीही न्यायचं असते सगळं हे सामान सोन्याचं. आणि ताई, तसं पण बघायला गेलं ना, जे पण आम्ही सामान देणार ना, ते आमच्या हिशोबानं देणार आम्ही. असं का बहिणी, मग काय विचार केलाय, काय देणार तुम्ही मला? ताई, माझ्या हिशोबानं तर ही बरोबर आहे बघा, की तुमचे आणि तुमच्या हस्बंडचे कपडे आणि 1200-1500 रुपये हे लिफाफात देणं खूप मोठी गोष्ट आहे बघा. आणि हे सोन्याच्या वस्तू देणं घेणं हे खूप जास्त होत आहे ताई. वहिनी, 1200-1500 रुपयाचा लिफाफा फक्त? अच्छा, मग तुम्ही विचार केलायच म्हणा ना, की माझ्या सासरवाडीमध्ये माझं नाक कापावं म्हणून. याच्यासाठीच वहिनी मी तुम्हाला कोणतीच गोष्ट शेअर करत नाही. तसं पण मी माझ्या आईसोबत एकांतमध्ये बोलू लागले ना, तुम्हाला कोणी सांगितलं होतं मध्ये नाक टाकायचं? आणि मी जे पण मागत आहे ना, मी माझ्या आईला मागत आहे, तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज नाही. आई, आता फक्त मला एवढंच कळत आहे बघ, की ज्यांना मुलगा झालाय त्यांच्या माहेरातून काही न देता ज्या मोठ्या जावच्या माहेरातून हे सगळं सामान आलंय, सामान, कपडे वगैरे, सोनं बी जे पण आहे ते, त्यांनी सगळ्यांनी हे म्हणायला पाहिजे की मोठ्या जावच्या माहेरातून हे सगळं सामान आलंय ते. आणि हो आई, तसं पण तुम्हाला एरवी तर सामान देतेसच ना, आणि ते कोण बघितलं आतापर्यंत मी माझ्या माहेरातून सामान आणलेलं? आता एक प्रोग्राम आहे, सगळ्यांना दिसेल ना की मोठ्या जावच्या माहेरातून सगळं सामान आले ते, हे सगळं सोन्याचं वगैरे सगळंच काही जे पण आहे ते. आई, सगळं जगच बघेल तू काय दिलंस ते. आणि माझी छोटी जाऊ माझ्यासमोर कधी उंच मान करून बघणार पण नाही बघ. तिचं बोलणं तर दूरच राहील माझ्यासोबत उंच आवाजामध्ये. तुला माहिती आहे ना आई, त्यांच्या परिवारामध्ये किती सुना आहेत ते, पण एकही माझ्यासमोर उंच आवाजामध्ये कधीच बोलत नाहीत ते. जेवढं मी घेऊन जाते ना आई माहेरातून, तेवढं कोणीच नाही आणत बघ त्यांच्या सुना. एवढं मी घेऊन जाते इथून आणि तू मला देतेस पण आई. आई, मला याच्यामुळेच माझ्या सासरमध्ये खूप मान सन्मान आहे बघ. ताई, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की हे घर तुमचंच आहे, तुम्हाला जे पाहिजे ते जेव्हा पाहिजे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, आणि आई तुम्हाला देतात पण, कारण हा तुमचा अधिकार आहे या घरावर ताई. तसं बघायला गेलं ना ताई, तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या हिशोबानंच घेऊन गेल्या जे पण तुम्हाला घेऊन जायचं आहे ते इकडून, आणि ह्याच्यामुळेच तुमच्या सासरमध्ये कधी तुमची बेइज्जती नाही झाली बघा. हेच तुमच्या माहेरच्या लोकांना मान सन्मान टिकून ठेवलाय बघा तुमच्यासाठी, तुमच्या सासरमध्ये. पण ताई, मला वाटते ना, ज्या ठिकाणी एवढं खर्च करायचं ना, त्या ठिकाणी करावं. तुम्ही जो आज खर्च करताय ना, बोलताय ना, हे बिना फालतूचं आहे बघा. तुम्ही फक्त हे दिखाव्यासाठी खर्च करताय ना ताई, तर हे खूप चुकीचं आहे बघा.
तुम्हाला फक्त तुमच्या छोट्या जाऊला कमी दाखवायचं आहे ना, पण तुम्ही हे विचार केलाय का ताई त्यांना किती वाईट वाटेल ते? कारण त्यांना मुलगा झालाय आणि त्यांच्या माहेरातून एवढं सगळं सामान येत नाही, ते त्यांना किती वाईट वाटेल. आणि त्यामध्येच तुम्ही तुमच्या माहेरातून एवढं सगळं सामान घेऊन चालल्या, त्यांना किती वाईट वाटेल. त्यांची बेइज्जती झाल्यासारखं वाटणार नाही त्यांना? ताई एक बोलू मी, तुम्ही एवढ्या खुशनशीबवान आहात ना की तुम्हाला एवढं चांगलं माहेर भेटलंय बघा. आणि हो ताई, तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला करायला आम्ही कधीच कमी नाही करणार, कारण हे तुमचं घर आहे अधिकाराचं, जन्माचं. तुम्हाला आम्ही जे पण करतो ना ते हक्कानं करतो. आणि हे तर तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही मागण्याच्या पहिले, बोलण्याच्या पहिले तुमची आई तुमच्या हातामध्ये आणून ठेवते ते. पण ताई तुम्ही हे सगळं सामान तुमच्या जाऊबाईची मान खाली जावं म्हणून घेऊन जाताय ना, आणि त्या ठिकाणी प्रोग्राममध्ये तुमचं नाव निघावं की एवढं सारं आणले सामान हिने हिच्या माहेरातून म्हणून. ताई हे खूप चुकीचं आहे. कधीही कुणाला आपण नीचा नाही दाखवायचा अशा पद्धतीने. सोनम शांत बस तू. खूप वेळेचं बकबक करायलीस नुसतं. तुला कोणी विचारलं का कुणाला किती सामान द्यायचं आहे आणि किती सामान घेऊन जायचं आहे ते? आणि हो तसं पण माझी मुलगी माझ्यासोबत बोलत होती ना, तू आहेस कोण मध्ये येऊन तेल वतायला? आणि हो तुला सांगायची काही गरज नाही मी तिला काय देणार आणि काय नाही ते. आता तू शिकवायलीस की काय मला कितीचा लिफाफा द्यावा आणि कोणत्या वस्तू द्याव ते? तू ठरवलंस की काय माझ्या मुलीची तिच्या सासरमध्ये बेइज्जती व्हावं म्हणून? सोनम जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत असं होऊ देणार नाही बघ कधीच. आणि हो सोनम मी तुला एक लास्ट वॉर्निंग देते बघ, याच्यानंतर मी आणि माझी मुलगी बोलताना मध्ये एकही शब्द बोलायचा नाही. तू समजलं असेल तुला हे सगळं माझं बोलणं? माझ्या मुलीला मी काही पण देऊ, तू कोण आहेस मध्ये बोलायला? सोनम याच्यानंतर हे लक्षात ठेव, मी खपून घेणार नाही बघ असं तुझं वागणं आणि बोलणं. आई आई वहिनी खरंच बोलत आहेत बघ. अगं चकुली तू नाराज होऊ नकोस बघ, तुला हिच्या गोष्टीवर लक्ष द्यायचं काही गरज नाही बघ. ही आहे कोण आपल्या दोघीच्या मध्ये बोलायला? तुला काय घेऊन जायचं आणि काय नाही ही कोण आहे सांगायला तुला? चकुली मी देईल तुला काय लागलं ते. नाही आई वहिनी खरंच बोलायली बघ. आई खरंच सांगायली मी तुला, मी इथून जे पण सामान घेऊन जाणार होते ना ती माझ्या जाऊला फक्त तिची मान खाली जावावी म्हणून घेऊन जाऊ लागले मी. आई माझ्या छोट्या जावच्या माहेरमधले लोक थोडे गरीब आहेत, तर परिस्थिती चांगली नाही बघ त्यांची. आणि हो आई तुला तर सगळेच लोक ओळखतात ना, तू लग्नामध्ये एवढा मोठा हुंडा पण दिला होतास बघ मला, एवढं सगळं सामान पण दिलं होतंस, लग्न पण खूप मोठं करून दिलंस तू आई माझं. आणि हो आई मी जेव्हा पण येते तू मला काही ना काही देतेसच ना. आई तूच विचार कर या गोष्टीत की माझ्या जावला मुलगा झालाय आणि ती तिच्या माहेरातून एवढं सगळं सामान न आणता मी माझ्या माहेरातून एवढं सगळं सामान घेऊन जाईल तर तिला किती वाईट वाटेल ना आई. आई सगळेजण माझी वाह करून इज्जत तर करतीलच, पण माझ्या जावची मान जे खाली जाईल ना आई ते खूप वाईट गोष्ट आहे बघ. थँक्यू सो मच वहिनी, आज तुमच्यामुळेच मी माझ्या छोट्या जावची परिस्थिती समजून घेतली बघा. मी नेहमी तिला घालून पाडून बोलायचे, पण आज खरंच मला खूप वाईट वाटत आहे की मी किती चुकीची वागायचे आणि माझ्या अशा वागण्यामुळे पुढच्या व्यक्तीला किती त्रास झाला असेल ते. आज मला तिचा त्रास समजायला, याच्यानंतर मी तिच्यासोबत असं कधीच नाही वागणार. मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आमची आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते. आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि हो आयुष्यामध्ये कधीच कोणाला नीचा दाखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तशी परिस्थिती आपल्यावर कधी ना कधी आलीच असेल किंवा येईलच.